पण एवढं पक्क गॅरंटीनं सांगू शकतो भैया, इथं बसलेले सगळे पोरं चांगले आहेत. कारण कीर्तनाला येण्यासाठी दादासाहेब सतीश दादासाहेब इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. बरोबर आहे की नाही? कीर्तनाला कोणीही येऊन बसत नाही, कीर्तनाला येण्यासाठी पुण्याचा साठाचा असावा लागतो. आणि जे पोरं आलेले आहेत धन्य माता पिता त्याचे, नाही तर बराच तरुण पोर आहे ना कीर्तनले येतच नाही. मी पेटा बांधील जायला तो कीर्तनले हिवाळाना दिवस शेगोटीवर बसला 4-5 पोरे आमचे म्हणजे का चला ना कीर्तनले तुम्ही चलाव म्हणे महाराज, ते आम्हाला काम शिका म्हणे. म्हणतं का बरं कीर्तन काय आम्हाला करून असतं काम शिका म्हणतं. मग रे भाऊ तो म्हातारा चल सरास म्हणे ओ आप्पा, अरे तू बोलत का कमाल करत हो काका. म्हणजे काही काही गावातल्या तरुणांना हेही कळत नाही, पण इथं चांगले बाहेर गावाहून पण तरुण मंडळी आलेली. या विठ्ठल हिताला जागणाऱ्या पोरांबद्दल तुकोबाराय सांगतात. मी पहिलं सांगितलं बलिराजाचे चरित्र, नंतर सांगितलं शिवबांचं चरित्र. आपल्या धर्माची संस्कृती काय ते सांगणार आहे. कारण आज वाढदिवस आहे. हो, आमच्या पंकज दादा निलेश दादाचा वाढदिवस आहे नाही का. हो, निलेश भैयांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने कीर्तन आहे. मी तर या कीर्तनातून फक्त संस्कारच सांगेल भैया. सही बात आहे ना, संस्कारच सांगेल. हो, अजून सांगू का आपल्या कीर्तनाची श्रीमंती सांगायलो बरं का. तुमच्या परिसरात कुठेही कीर्तन असलं, काही काही बिचारे आपल्या कीर्तनाला येत नाही, पण आमचे पहाडहून मुसलमान धर्माचे नाजिम दादा आहे. कुठेही कीर्तन असलं की नाजिम दादांची हाजरी असते बघा. हिंदू येतच त्यामा काही भूषांनी गोष्ट नाही शे, पण एका मुसलमानानं कीर्तनात यावं नसतं. कीर्तनात नाही प्रत्येक मंदिरात जाऊन नतमस्तक होतात महाराज. हो, म्हणजे त्यांना बघून तर मला कीर्तनात त्याची किती स्तुती करावी हे कळत नाही. हो, काही काही लोक म्हणतात स्तुती करायला नाही पाहिजे, पण सत्याची स्तुती पण झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही. ज्याची कर्तबदारी त्याचं नाव निघायला पाहिजे. जीव उघडच नावरच तिनं नाव निघस. बरोबर आहे ना. जी कामचोरपणा करत 9 वाजता उठत तिनं काय नाव निघे. हा, मग जी झोपेली ती बहिणी देते ती गोटला खेत बी करायला नाही पाहिजे. जी पायटा मोठी आवडी राहिली ती नाव निघीन बाई. बरोबर आहे बहिणी. हो खरं सांगा ना, ते 35 लिहायला लागून लबाड्या ठोकतो लोक कवच ना राहिने माय काय टाकलं. किती स्तुती करावी कळत नाही बरं काही काही ठिकाणी. हो, पोरं चांगले आहेत तुमच्या इथं, बरेच समाजमध्ये पोहं म्हणजे बरेच लोक तरुणच आहेत इथं. नाही तर बरोबर तरुण आहे ना असं धोतरवाला दे का त्यांनी इज्जत देतच बाबू सगळे असं वाटत आहे टाइमपास साधन पेटी घे बा. आणि बाकी ते वाची जातं, पण मी ते काही राखपास रे बा. हा, येऊ तटीन सुरुवात राहते नेमकं कोणते कीर्तन कोणाचे रे. आणि नाव बी असं ठीक दिले म्हणा गुरुशनी रवी किरण त्याचे आय बी सुधरत नाही. कोरोना नावचे का कोरियन नावचे दोन्ही मिक्स येतात. कुठं आवाज साहेब आपण कीर्तनाला गेलो. कीर्तन आपली एकादशीचं कीर्तन होतं बघा. कीर्तन आपली बाया चालतात मग बाईश ना मागे आम्ही जायला कीर्तन करीश नाही. आमना पुढे बायाचा माय हो पोर काय म्हणजे कीर्तन करत एवढं इज्जत झाला. हा, तसं जे का गाव पोरग मला स्टँडले भेटलं म्हणे भाऊ तू काय करत म्हणे. मला देखील काय वाटत रे तुला. सगळं माहित असतो मुद्दा इज्जत देवाना. तू काय करत भाऊ म्हणे. म्हणतो भाऊ मी झाल्या इथं. खरं खरं सांग ना तुला विचारा काय एवढा रागीरा ना. म्हणतो भाऊ मी भांडा कर नावे टाकत रे. अरे राजा मी भागवत कथा करतो, कीर्तन करतो, रामायण करतो, तुम्ही कथा करशात का. मग तुला पोत्राच वाट राही नको मी मुद्दा आम्ही इज्जत दे ना. म्हणे भाऊ राग नको येऊ देऊ, खरं खरं सांग ना. म्हणलं हो ना दादा मी भागवत कथा करतो, रामायण करतो, कीर्तन करतो. असं आहे का. म्हणता म्हणे महाराज तुम्ही महाराज आहेत का. म्हणता होणार भाऊ बराच दिन ना म्हणा मनमा प्रश्न आहे. म्हणा प्रश्नानं उत्तर कोणी सांगत नाही, पण तुम्ही सांगा ना म्हणे. विचार भाऊ म्हणे उत्तर दे सांग का. म्हणलं जमलं तर देतो, नाही उत्तर देता आला तर तुझ्या हाताकन माळ घालतो तुला गुरुच करतो भाऊ. त्यानं मला प्रश्न केला म्हणे महाराज. म्हणलं काय. विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची. म्हणलं सोपं आहे ना राजा. म्हणे कसं. म्हटलं विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपनाला कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही, लावायचा असला काडा बुक्का किंवा गाडी टिकली लावते. बरोबर आहे ना माया हो. बरोबर आहे ना. विधवा बाई जर
ओळखायची असेल तर काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते, आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते. त्यानं ऐकावं. आणि नेमकं त्याच्याच गावामध्ये जागर काल्याचं कीर्तन होतं. आता काल्याचं कीर्तन आटोपलं, आमचे महाराज मंडळी नारळ दक्षिणा देत एवढेच काय करतात, बुक्का लावतात. मला लावला दादासाहेब बुक्का आणि दक्षिणा दिली, गोष्टी आणली. ते जो बाणट उभं होत मला देखील बाबा राधे राधे म्हणजे भैया राधे राधे, आणि त्याच ना राधे राधे जयारी काय चांगलं राहत का, इज्जत लेवाना भर कोरोना में तारीख मोदी सरकार मोदी साहेब तारीख और तारीख दिए, तारीख पे तारीख आणि आम्ही एक दिन पोटे काय मोजत रोज 9,000 लोक गेले, बोलान सवय 1,000 2,000 लोक गेले. ते टेन्शन आहे कवय लॉकडाऊन उघडीन आणि कवय कार्यक्रम चालू होतील. मी नुसता बोटे सोयत बसू वट्टावर, मुद्दाम पोरी येत तरुण पोरी आम्हाला गेले ना. काय मग महाराज काय कुठे टाय आधी कत नाही, तू शिलत रे तू काय समोर मीठ चोडी राहणार शेटणार रे. हा आता कंटिन्यू कार्यक्रम होई घेत ना, मला सांगितल्या तब्येत सुधरी गे बाबा, तुम्ही बी तब्येत सुधारली. पोरं काय इज्जत देतील काय सांगता येत नाही. तो म्हणे भाऊ आले का बाबा, म्हणलं हा भाऊ. आता एसटी आली, समजे कॉलेजचे पोरं वरती चढले, महिला माता वरती चढायला लागले. मला असं वाटलं आपण कीर्तनकार आहोत, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागीच थांबलो. सगळ्या महिला वरती चढल्या, मग मी एसटीच्या पायरीवर पाय ठेवला. शेवटी एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. तोपर्यंत त्या मागच्या पोरानं जो मला विचारत होता त्यानंच मला आवाज दिला, रवी किरण बाबा सरकारना पुढे. म्हटलं पोरग काय गोड आहे राव, आपल्यासाठी जागा राखून ठेवली. म्हणलं पोरानं. म्हणे बाबा या ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. म्हणे महाराज सरकारना पुढे. म्हणता होणार भाऊ. म्हणे बाबा या ना पुढे. त्यानं मित्रच म्हणा एक आजा होतं, ते म्हणे का रे तू एवढा पुरुष राहू दे ना, तो रवी किरण महाराज का पुढे बोलाय ना, तू मित्र नाही किराणात का. अरे येऊ द्या म्हणे बिचारा, त्या नवरा मर जायचं इथं इज्जत लेवायची काही म्हणजे ना तरुणच दिवस द्याच म्हणा, पण आहे ना तरुण चांगला कीर्तन विठ्ठल